नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत अंगणवाडी सेविका ताई कामावर होत्या आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासून 18 तारखेपासून मदतनीस ताई आता कामावर येतील। तर तुम्हाला मी आजचा व्हिडिओ का करत आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे मानधन आहे ते मुळात खूप कमी आहे। त्यातल्या त्यात राज्याचं मानधन आलं, परंतु केंद्राचं मानधन हे मार्च महिन्याचं पण बाकी आहे आणि आता चालू एप्रिलचं देखील बाकी आहे। तर अशा परिस्थितीमध्ये ताईंनो प्रोत्साहन भत्ता आपला मे महिन्याचा जायला नको। मग मे महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जायला नको म्हणून आपल्याला काय करायचंय बघा, आतापर्यंत म्हणजे जे 15 दिवस होते तर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सेविका ताईंना फेस कॅप्चर करायचे होते, वजन उंची टाकायचे होते, स्टॉक भरायचा असेल, म्हणजे जे जे कामं सेविका ताईंना रोजची असतील किंवा महिन्याची असतील तर ती कामं सेविका ताईंनी केलेली आहेत। परंतु आता काही सेविका फिरायला जातील, कुठं कोण बाहेर गावी, जे मुळात आपल्याला सुट्ट्या ह्या कमी असतात आणि त्या याच्यामध्ये जर त्या सुट्ट्या आपल्याला सलग 15 दिवसाच्या मिळतात तर ह्या सुट्टींमध्ये प्रत्येकाचा काही काही प्लॅन असतो। मग तशा परिस्थितीमध्ये सेविका बाहेर गावी जातील, मग जर 15 दिवस आता अंगणवाडीच्या मदतनीस ताई कामावर असतील तर मग त्या मदतनीस ताईंनी पण आता आपली जबाबदारी घेण्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे। तरच ताईंनो आपल्याला सेविका असेल किंवा मदतनीस असेल आपल्याला मे महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो। तर तुम्हाला काय करायचं, रोजचं एकच काम तुम्हाला करायचे ते म्हणजे अंगणवाडी केंद्र ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त 2 प्रकारच्या हजेरी भरायचे। जो तुम्ही म्हटलं की ताई आम्हाला सविस्तर परत व्हिडिओ करून टाका, तर मी तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासून तर अंगणवाडी केंद्राचं पूर्ण भरल्यापासून उद्या परत व्हिडिओ करू शकते। फक्त तुमची तशी कमेंट मला येणं अपेक्षित आहे। म्हणजे सेविका आणि मदतनीस बघा, ऑनलाईनचं काम हे जरी सेविकेचं असलं तरी आता सेविका ही 15 दिवसासाठी सुट्टीवर जाते। मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 15 दिवस जर डेली ट्रॅकर भरलंच नाही तर प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो का? कारण की स्टॉक भरलेला असेल, VHND भरलेली असेल, CV भरलेली असेल, एक CV बाकी असेल, तो सेविका कधीही भरू शकतात एवढ्या 15 दिवसामध्ये। पण डेली ट्रॅकर मात्र त्याची भर काढू शकत नाही। जर गावात असल्या तर ते पण काम सेविका करू शकतात, पण बाहेर गावी जर गेल्या तर मग प्रश्न येऊ शकतो। आणि तुमच्याकडे प्रश्न असेल की ताई आम्हाला शासनाने मोबाईल दिलेले नाहीत, तर ताईंनो त्या ॲपला काहीच एवढं फारसं लागत नाही। आपला जो फोन तुम्ही वापरत असाल ना, आता सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन असतात, तर तुम्ही सहज ते करू शकता। आणि तुमच्याकडे अजून एक प्रश्न असेल, काही मदतनीस खूप जुन्या काळातला आहे, जुन्या काळातले म्हणजे कमी शिकलेले आहेत, त्या म्हणतील की ताई आम्हाला तर अंगणवाडी केंद्र ओपन करता येणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या जर गावामध्ये 2-3 अंगणवाडी असतात तर त्या ताईंची मदत घेऊ शकता। एकाच फोनमध्ये तुम्ही लॉग आउट करून 2 किंवा 3 अंगणवाड्या देखील ओपन करू शकता, हजेरी भरू शकता जर तुम्हाला फोनचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला येत नसेल। आणि जर तुम्हाला वाटत असेल खरोखर की तुम्हाला ते शिकून घ्यायचंय, तर जर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला भेट दिली किंवा मी टाकलेले जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेत तर 100% तुम्ही ते काम करू शकता। आता माझी मदतनीस पण जास्त शिकलेली नाही, परंतु ते सगळं काम ती करायला लागली कशाने, तर ती पूर्ण व्हिडिओ पाहते व्यवस्थित आणि ते व्हिडिओनुसार काम करते। म्हणून मी कुठं पण गेली मला अजिबात टेन्शन नाही, त्याच्यामुळे माझा प्रोत्साहन भत्ता हा आतापर्यंत एकाही महिन्याचा गेलेला नाही। कारण की माणूस येतो, आपल्याला अडचणी येतात, आपल्याला बाहेरगावी जावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये आपलं काम थांबायला नको, याच्यासाठी ताईंनो सेविका ताई जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर मदतनीस ताईंनो पण बघा। कारण आपल्याला जर प्रोत्साहन भत्ता जर हा मिळवायचा आहे तर दोघींनी मिळून जर काम केलं तर आपला 100% प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळणारच आहे। मला एवढंच सांगायचं होतं ताईंनो, तुम्हाला जर अडचण असेल, गृहभेट पण भरायची तुम्हाला बघा, गृहभेट आणि डेली ट्रॅक 2च गोष्टी तुम्हाला करायच्या। जर तुम्ही या रोजच्या रोज केल्या तर मे महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा 100% मिळणार म्हणजे मिळणारच। आणि मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र प्रयत्न करायचे। एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। तुमच्या जर कमेंट आल्या की ताई आम्हाला डेली ट्रॅकरची व्हिडिओ करा, ताई आम्हाला गृहभेट कशी द्यायची व्हिडिओ करा, तशा चॅनलवर आधी व्हिडिओ टाकलेलेच आहेत, पण तुमची डिमांड असेल तर मी परत नवीन तुम्हाला व्हिडिओ करेन। आणि एक सांगेल तुम्हाला की ताईंनो तुम्ही पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला देखील भविष्यामध्ये तुमचं प्रमोशन झालं तर तुम्हाला हे काम करायचंय ना, आता सद्यस्थितीला पण करायचंय। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ बघत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं काम हे 100% पूर्ण राहील। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।